ओके. मोठा गेम झाला प्रस्तुत. सॉकर खाल्लेला माणूस या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सॉकर खाल्लेला माणूस हा एकुलता एक मराठी पॉडकास्ट आहे जो इंग्लिश प्रीमियर लीग बद्दल आहे. हा एकुलता एक मराठी पॉडकास्ट पण आहे जो इंग्लिशमध्ये पण आहे. आणि माझ्याबरोबर आहे माझा को होस्ट ओमकार. हॅलो. हां, तर प्रायमरीली आपण डिस्कस करणार आहोत की आपण वेगळे कसे काय बसलो आहेत असे. दर आठवड्यात थोडी इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे. आपण हळूहळू करत असं मोठा गेम झाला असं तर मोठा पॉडकास्ट करायचा आहे. मागचं हळूहळू बदलेल. ही ग्रीन स्क्रीन जाईल, तिथे खऱ्या जर्सीज येतील, मस्त पोस्टर येतील, स्पॉन्सर्सचे लोगोज येतील. नंतर एक एपिसोड आपला कुठल्या तरी प्रीमियर लीगच्या स्टेडियममध्ये आपण करणार आहोत. असं हळूहळू मोठे होऊयात, एकाच वेळेला सगळं नको करायला. एक्झॅक्टली. आणि या खुर्च्या पण फार कम्फर्टेबल आहेत आणि इट्स अ गुड थिंग या आठवड्यात स्पेशली. हो, कारण आमच्या दोघांमध्ये मिळून एकच कंबर काम करते सध्या. माझा सध्या टॉमी वासू झालेला आहे विथ अन इंजर्ड बॅक. सो परत मी आर्सेनल प्लेअर बद्दल नाही, हे अक्युजेशन आलेलं आहे. ऍक्च्युली मी मग बोलणार होतो, टॉमी सारखं तू खूप आहेस ना, तुझी पण पाठ दुखते, तू पण स्विमर होतास. माझ्या पण थोबड्यावर भरपूर लोकांनी चालून गेलेले. तुला पण कधी असं उगाच थ्रो इन चुकीचा घेतल्याबद्दल येलो कार्ड मिळालंय का? घरी पाठवलंय मला. पण हे तेच अक्युजेशन्स, आपण आर्सेनल बद्दल खूप बोलतो, हे खूप जास्त. अरे काय करणार यार, आपण 2 आर्सेनल फॅन्स आहोत, आपण बोलणार आर्सेनल बद्दल आणि आपण बाकी बद्दल पण बोलतो यार. हे चिडणारे लोक ते आहेत ना, ते तुम्ही काय करायचं, तुम्ही ऐका यार. मी टॉमी वासूचं एक्झाम्पल नाही घेत, मी कॅसेमिरोचं एक्झाम्पल घेतो. म्हणजे मी कॅसेमिरो सारखी गत आहे माझी. खेळता येत नाही तरी खेळतोय मी आज. आता आवडलं असेल यांना. आता आवडलं का युनायटेड फॅन्स वाल्यांनो? असो, मुव्हिंग ऑन. एकतर आपण मंडे सकाळी का आलोय, कारण ह्या आठवड्यात गेम्स नव्हते. ओमकार, आपण आपल्याला सवय लावून घेतली आहे, आपण वाईट सवय लावून घेतली आहे सकाळी लवकर उठायची, आणि ती सुद्धा रात्रीच्या लेट मॅचेस बघून. काल मॅचेस नव्हत्या, लवकर झोपलोय, आता नको कंप्लेंट करू. पण नाही, हे चूक आहे. समजा गेम्स नव्हते तर ते परत कशाला मंडेलाच कशाला करायचं होतं आपल्याला. ही वेळ दिली आहे आपल्याला, ही जागा मिळाली आहे, आता तर चांगल्या खुर्च्या पण मिळाल्या, तर ते सांगतात तेव्हा यायचं आणि करायचं गपचूप. प्रोड्युसर साहेब आता काय ते बोलले करायचं तर करायचं. माझ्या नावावर खपवू नका. वीकली करायचं ते वीकली करायचं. असो, राहू दे, काय करायचं आता. कधी एकदा वीकली जाईल. कधी एकदा वीकली जाईल या आशेवर आपण करत राहूयात. एनिवे, गेम्स तर झाल्या नाहीत, त्यामुळे आपण मागच्या आठवड्यात 3ऱ्या एपिसोडमध्ये आपण प्रिव्ह्यू नव्हता घेतला, कारण प्रिव्ह्यू करायला 2 आठवड्या आधी कोण करतं प्रिव्ह्यू? काहीही येऊ शकतं 2 आठवड्यात. पण आता आपण करतोय हा एपिसोड कारण येत्या आठवड्यातल्या गेम वीक 4 मधल्या मोठ्या गेम्स कुठल्या आहेत, तर परत त्याच ॲक्युजेशन्सकडे आपण जाणार आहोत. कारण अनफॉर्च्युनेटली पुढच्या रविवारीचा सगळ्यात मोठा गेम जो आहे तो टॉटनम वर्सेस आर्सेनल आहे. सो आता परत त्यांच्याबद्दल बोलायला लागणार, म्हणजे आपल्याच बद्दल. हो, पण आता आहे ना मोठा गेम. तुम्ही आता म्हणून काय पर्पसली युनायटेडचे गेम्स असे फालतू ठेवणार का, की म्हणजे तुमच्या लेवलच्या टीम्स बरोबर कम्पेअर करायला, मग त्यांचा हिशोबाने मोठा गेम झाला वगैरे म्हणायला? ठीक आहे, पण करायचं आहे तर डिस्कस करावंच लागणार. NLD आहे, पहिली NLD आहे ह्या सीझनची, आपल्या पॉडकास्टची पहिली NLD आहे. लोकेटेड दॅट वे. थोडं विचित्र वाटतंय, पण ते दर NLDच्या आधी वाटतंच. कारण काही झालं म्हणजे कोणतीही टीम इज ऑन द अप, NLD मधच्या आदल्या आठवड्यात कोणत्याही टीमला ताप येतोच. आणि इट इज व्हेरी डिफिकल्ट. कुठलीही डर्बी असेल तर हे होतं. इट्स यू नेव्हर गो इन टू इट विथ द फॉर्म ऑर द पॉइंट्स दॅट यू हॅव ऑन द बोर्ड. नॉट एट ऑल. अ लिव्हरपूल एव्हर्टन डर्बी इज द सेम. द मर्सीसाइड डर्बी इज द सेम. लिव्हरपूल फॉर द पास्ट फ्यू years have been near the top of the table. Everton have been near the bottom. Last Merseyside derby, Everton pulled off. स्कॅम बेसिकली. बट यू नेव्हर नो विथ डर्बीज, यू नेव्हर नो. सो कोणी फेवरेट नसतं त्या दिवशी. नर्व्स कोण जास्त मॅनेज करतं आणि त्या 90 मिनिट्सना रिस्पेक्ट करून रिझल्ट कोण काढतं याच्यावरती खूप ठरतं. आणि डर्बीज हॅव अ हिस्ट्री ऑफ गिव्हिंग ग्रेट स्टोरीज, राईट? आय मीन इट्स रोमॅन्टिक बिकॉज ते म्हणजे रामलीला सारखं आहे. व्हायलन्स में रोमॅन्स वगैरे, किंवा रोमॅन्स में व्हायलन्स, दोन्ही. किंवा दुसरं काहीतरी एक्झाम्पल जाईल एपिसोडमध्ये. ओ सॉरी, रोमिओ ज्युलिएट सारखं आहे. व्हायलन्स में रोमॅन्स आणि रोमॅन्स में व्हायलन्स. करेक्ट. प्रायमरली ह्या NLDच्या कॉन्टेक्स्टमध्ये बघितलं तर मागच्या गेम वीकचा एक गेम पिव्हटल आहे, इफ यू लुक ॲट इट दॅट वे. ॲक्च्युली दोन्ही गेम्स, पण वी आर व्हेरी स्पेसिफिकली टॉकिंग अबाउट डेक्लन राईस रेड कार्ड आणि डेक्लन राईस नसणारे इन दिस NLD.
व्हॉट विल बी दी आर्सेनल लाईन. आपण टॉटनम बद्दल बोलूच, पण व्हॉट डू यू थिंक इज गोइंग टू बी द आर्सेनल सेटअप? मला वाटतं बिकॉज इट्स सच अ बिग गेम, इट्स अन अवे गेम, आर्टेटा माइट गो फॉर अ सेफ लाईनअप, जस्ट रिप्लेस राईस विथ जॉर्जिनियो. आणि अजूनही मला ते कॉम्बिनेशन नाही कळलेलं बिकॉज मार्टिनेली हॅज स्टार्टेड 2 games, ट्रोसार्ड हॅज स्टार्टेड 1 अँड दे हॅव रिप्लेस्ड इच अदर इन बोथ दोज गेम्स. तर ते लेफ्ट विंग अजून माहिती नाही, पण बाकी आर्सेनल लाईनअप लुक्स प्रिटी मच सेट. बट इफ यू थिंक अबाउट इट दॅट वे, अ पेसी विंगर, सो Martinelli was gotten at the last game because we were 10 men down and basically working on the counter. Martinelli's pace, I think, is one of the fastest in the league. मला असं आय ऑलवेज विज्युअलाइज मार्टिनेली जसे रिक्षा चालू करताना असं करतात ना, आणि तो काहीतरी तो असं करतो आणि मग पुर्र करून जातो. So but I think considering Tottenham is playing with a very attacking सेटअप, म्हणजे अँज बॉल चालू आहे जिकडे त्यांची अख्खी टीम एका हाफमध्येच असते, आणि ही डर्बी होते त्यांच्या स्टेडियममध्ये. आता त्याचं व्हाईट हार्ट लेन का जे काय ते दरवर्षी बारसं करतात त्यांचं. सो आय थिंक स्पॉन्सर नाही ना रे मिळत आपल्यासारखं. व्हॉट डू वी थिंक ऑफ टॉटनम? अस. पण सिच्युएशन तीच आहे की Martinelli might start is what I feel, because you need that pace to run the channels. कारण I don't think so it's gonna be a setup जिकडे possession खूप असणार आहे. While Jorginho and Partey are great possession players, I know your opinions about Partey are not the greatest when it comes to possession and everything, but Jorginho is great in possession. My only downside I feel is शुड आर्टेटाचे ते मध्येच अंगात भूत येतं ना काहीतरी, आणि पार्टेला राईट बॅक वगैरे टाकतो, आणि काय हॅवर्ट्सला तो LCM केलं आणि स्टर्लिंगला वगैरे आणलं, तर आय विल बी डिसअपॉइंटेड क्वाईट ऑनेस्टली. आय विल बी सरप्राइज्ड इफ इट लाईक, कारण आतापर्यंत काही चुकलं काहीच नाहीये. आणि पार्टेचं माझे जे ॲप्रिहेन्शन्स आहेत, दोज आर ही लुक्ड रिअली गुड ऑन द बॉल वेन ही हॅड जॉइंड आर्सेनल, वेन एव्हरीवन अराउंड हिम हॅड अ सिमिलर टच. अंडर आर्टेटा द लाईनअप हॅज बिकम सच दॅट सगळ्यांचा फर्स्ट टच इतका प्रिस्टीन आहे ना, असं इतका ओडेगार्ड आणि the rest of them are like in a close pack, and you can see Partey's touch like leave the ball a little bit too much room for an opponent to sort of latch on to you. तर ती मला थोडीशी थोडा प्रॉब्लेम वाटतो मला. he's become a weaker player in this setup, basically, which is a good thing for the team ki the stronger weak nahi hua, team strong ho gayi hai. Tasa so that's a good thing. Looking at Tottenham, Dominic Solanke doubtful. डॉमिनिक सोलंकीचं मला शेवटपर्यंत कळत नाहीये, लाईक फ्रॉम अ कम्प्लिटली डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. FPL मध्ये चर्चा इज की अरे सगळ्या प्लेयर्सचे भाव पडतात, ह्याचे का नाही पडत आहेत, बिकॉज एव्हरीवन इज ट्रान्सफरिंग हिम आउट, कारण कोणाला माहित नाही तो फिट आहे का नाहीये, खेळणार आहे का नाही. हो एक्झॅक्टली. इफ ही इज फिट डज ही प्ले. मागच्या वीकमध्ये तो फिट नव्हता असं म्हणत होते लोक. अँज पॉस्टकॉग्लूने काय क्लॅरिफिकेशन नाही दिलं त्याच्याबद्दल पर से, प्री मॅच किंवा पोस्ट मॅच. But I mean, he's one of your biggest signings of the season, and but it doesn't matter, does it? Like it's like the talisman is still the same. It's still Son. It's still Son. With Pedro Porro also a bit of a doubt because of injuries, but एक आठवडा आहे, सो त्या एक आठवड्यामध्ये होतात रिकवर. दोज आर ते हे इंटरनॅशनल ब्रेक वाले इंजुरीज आहेत. मला बुजाला मी नाही येणार आहे माझ्यासारखं आहे, म्हणजे एक गोळी खाल्ली तर मी हा पॉडकास्ट तरी करू शकेन वगैरे 1 तासभर. बाकी मला माहित नाही कसं आहे. पॉडकास्ट स्टार्ट व्हायच्या वेळी मी आधी किंचाळत होतो पेनने, आणि मग असा पॉडकास्ट बघा. कमिटमेंट विथ टॉटनहम ऑल्सो पहिल्या गेम वीक मध्ये लेस्टर बरोबर ड्रॉ केली, विच वॉज अ लॉट ऑफ वेस्टेड चान्सेस, अँड देन लेटिंग द ऑपोजिशन basically get into the game, आणि मग फायनली एक गोल झाला, आणि that sealed the game for Leicester. With Newcastle it was the same, they let in a late goal, and I mean both the goals were on the counter. I wouldn't say late goal, but both the goals were on a counter, and this is that same team that Chelsea in their lowest of low forms last year killed it off by playing against that high line. म्हणजे तुमच्या सेंटर बॅक ती मॅच खूपच कॉमिकल होती विथ दॅट हाय लाईन, आणि म्हणजे तुमचे सेंटर बॅक्स हाफ लाईन वर काय करतात ॲट द स्टार्ट ऑफ द किक ऑफ, म्हणजे अर्थही नव्हता. बट अँज हॅज अ हॅबिट ऑफ विनिंग टायटल्स इन हिज सेकंड सीझन,
is his claim. He says, I have won titles in असे every खूप आलेत second season. I have if you represented couldn't win a title with Mourinho as your manager who has a record of winning trophies everywhere. But yeah, I mean, if Tottenham win, are they a shout out for the title, or it's just another game because it's NLD? It's just another derby. मला it's just bragging rights at this point की आम्ही हरवला तुम्हाला, नियरेस्ट रायव्हल्सना आम्ही हरवला. Are the bragging rights? It's 3 points for It's the too taking. early ना. It's too early in the season. ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये डार्बी असली की मजा येते, म्हणजे इट गेट्स मोर इंटेन्स. हां, you've picked your route for the season की मी टॉप 4 साठी चॅलेंज करणार आहे, किंवा मी ओके मला आता कॅचअप करायचं आहे, किंवा ओके हा गेला सीझन, आता नेक्स्ट सीझनसाठी तयारी करू. हे एक 12-15 गेम्स नंतर जे लक्षात येतं थोडंसं, ते तो कॉन्टेक्स्ट नाही आहे या गेमला. पण त्यामुळे मला जिंकले तर आवडतील. इट्स गोइंग टू बी अ ग्रेट गेम, कारण खूप जास्त फाईस्टी आहेत दोन्ही टीम्स. दोन्ही मॅनेजर्स खूप अग्रेसिव्ह आहेत ॲज पर्सनॅलिटीज, अँड बोथ द टीम्स आर प्ले विथ an attacking mindset. So it's going to be fun football. हां, आय जस्ट डोंट वॉन्ट लाईक मी म्हणूनच टाकतो हे, पण काहीही झालेलं असू दे त्या गेममध्ये, आय डोंट वॉन्ट टू हॅव टू टॉक अबाउट रेफरीज नेक्स्ट. Referee mentioned for the first time in this podcast. Shot. Moving on to सीझनचं काय चालू आहे काय माहित नाही वगैरे. साऊथहॅम्प्टन, मॅन युनायटेड. नाही, पुढच्या अजून ज्या गेम्स आहेत नेक्स्ट वीक, त्यातल्या काही पिवटल गेम्स आहेत. वन विच इज अ व्हेरी इंटरेस्टिंग फिक्चर फॉर मॅन सिटी अगेन्स्ट ब्रेंटफोर्ड. If you look at the history, yes, which is a very short history, which makes the percentages look a little skewed, but Brentford have won 33% of their games against Manchester City. Yeah, they've done the double on them 2 seasons ago. ब्रेंटफोर्डचा हा 4था सीझन आहे परत आल्यापासून, पहिल्यांदाच प्रीमियर लीग मध्ये आल्यापासून. आणि one of the rare teams that has done really well after coming into the Premier League. Like I ते think प्रॉपर लाईक ते आले वरती, आणि द फर्स्ट गेम अगेन आर्सेनल आला हरवला, आणि सिन्स देन देव नॉट लुक्ड बॅक. इट्स नॉट बीन अ फ्लूक they've never सीझन. looked bad also. म्हणजे त्यांच्या अशी कोणत्या मोठ्या स्कोर लाईनने लॉसेस It's a वगैरे well managed club. As an organization, it's a well managed organization. आणि त्यांचे ट्रान्सफर्स पण खूप अस्तूट असतात, त्यांना माहिती आहे त्यांना काय करायचं आहे. सेल्स पण खूप चांगले मिळवतात ते. आता त्यांनी आयव्हन टोनीला, बेटिंग एन्थुसियास्ट आयव्हन टोनीला सौदी अरेबियाला पाठवलाय. व्हॉट आर दी ऑड्स? बट या ब्रेंटफोर्ड प्ले मॅन सिटी एट एथिहाद. मॅन सिटी बद्दल काय बोलण्यात काय पॉइंटच नाही आहे, कारण मी आता हे प्रेडिक्शन करणार आहे की हालंड हॅट्रिक मारेलच ना तो हॅट्रिक. मी तर म्हणतो हालंड काय, केविन ड ब्रॉयने पण फिट राहीलच अख्खा सीझन. रॉड्रीचा पाय एकदम प्रिस्टीन राहीलच. प्ले लाईक अ 19-year-old रॉड्री. पण काय म्हणजे आता इट हॅज कम, आय थिंक बेटिंग ऑड्स काय आहेत ऑफ अर्लिंग हालंड्स नेक्स्ट हॅट्रिक ते बघायला पाहिजे, टू गिव्ह एन आयडिया की लोकांना काय वाटतं की हालंडची हॅट्रिक असणार. आय थिंक इट्स अ 3-3 odds. बट या मॅन सिटी बद्दल पण नाही, आपण ही गेम मेन्शन करायचंच कारण हे आहे की 2 वर्षापूर्वी डबल केलाय त्यांनी, डबल केलेला, आणि इट विल बी अ मच बेटर रिझल्ट इफ मॅन सिटी ड्रॉप अ फ्यू पॉइंट्स ॲट द बिगिनिंग ऑफ द सीझन. कोणीतरी करावं ते. कुड बी फन. कारण मला नाही वाटत इन दिस वीक लिव्हरपूल आर ड्रॉपिंग पॉइंट्स. नाही, लिव्हरपूल Nottingham walkover of sorts. They've made a statement with that comprehensive win over Manchester United. कारण in spite of the result, I think Manchester United are not like it's not a joke. It's not a banter club or a banter team anymore. They've just got bad results right now and bad luck right now, and a little bit of midfield that is missing. But it's not. त्याला तर बँटर क्लब म्हणतात रे. नाही, बँटर क्लब म्हणतात. पॉइंट्स असे लिस्ट आउट केले, फक्त हे खराब आहे, फक्त हे खराब आहे, फक्त हे खराब आहे, पण चालेल रे. सो इट डझंट बाकी सब ठीक आहे, बाकी सब ठीक आहे. बट नाही, बट द पॉइंट आय वॉज ट्राइंग टू मेक वॉज लिव्हरपूल, आर्ने स्लॉट अँड लिव्हरपूल हॅव मेड अ मार्क सेइंग आम्ही आहोत यावर्षी. आम्ही लास्ट इयर वॉज अन अनॅमोली की आम्ही नव्हतो फॉर अ लॉंग टाइम इन द टायटल चेस, बट आता आम्ही आहोत. आणि फॉर देम आय थिंक टर्निंग ओव्हर नॉटिंगहम इज नॉट गोइंग टू बी ॲट अँफिल्ड.
पण असं म्हणजे again ते आपण बोलू हा आणि हळूच कोणतरी एक आपली वल्ली वगैरे असं नको वाटायला की आम्ही मुद्दाम हे बोलतोय की आम्ही बोलतो ते सगळं चुकीचं होतं. ते प्रेडिक्शन आम्ही नंतर करू चुकीचे. आणि पण, there's another London derby that is happening, Fulham West Ham. या ग्रेट गेम एक्सपेक्टेड, कारण फुलम ज्याला आपण मराठीत प्रति आर्सेनल म्हणू शकतो, हा. कारण तिकडे सगळे जुने बरोबर, आपले प्लेयर बरोबर. असलेले आहेत. आणि वेस्ट हॅम ऑन द अप ॲटलिस्ट इन टर्म्स ऑफ टीम क्वालिटी अँड एव्हरीथिंग. येस, दे लॉस्ट अगेन्स्ट सिटी 3-1, बट आपण या दोन्ही टीम्स बद्दल ऍक्च्युली खूप आधी बोललोय. सो बोललोय. दे आर टीम्स टू वॉच दिस सीझन. Yes. बोथ ऑफ देम टॉप 10 शाउट्स आहेत माझ्यासाठी. टॉप 10 आय एम थिंकिंग दे माइट फ्लर्ट विथ द टॉप 6 ऑल्सो. हा, मग मला हे वाटतं की वन ऑफ देम विल गिव्ह समवन अ रन फॉर देअर आय मनी. थिंक न्यूकासलला जरा मार खावा लागणार, टॉटनमला पण ते देतील फाईट असं वाटतंय मला. बट दीज आर डीप इन द सीझन टॉक्स. पण ही मॅच खूप इंटरेस्टिंग होईल बिकॉज दे आर टू गुड फुटबॉल प्लेइंग टीम्स आणि दे आर नाव प्लेइंग इच अदर. सो सिमिलरली प्लेस्ड आय वुड से. Great wingers for both teams, great creative midfielders for both teams, great players up top. So either it's going to be like a really high scoring match or it's going to be played in the middle of the field. अजून कोणता असा ऑप्शन दिसत नाही. Either way it's a derby, so again an exciting game on the cards. सो तसंच आहेत. बाकी पण आहेत गेम्स. पण साऊथहॅम्प्टन युनायटेड आपण असं रेलिगेशन तुम्ही बघाल इथे स्क्रोल बिल होतील कदाचित किंवा काहीतरी होईल किंवा तुम्ही बघू शकता कुठे. रेलिगेशनचा गोष्टी आत्ताच नको करायला. साऊथहॅम्प्टन युनायटेड साऊथहॅम्प्टन युनायटेड 6 पॉइंटर. नाही, मी तुला म्हणलं तसं की ही गेम मेन्शन करायला पाहिजे, कारण आता क्रायसिस हा शब्द कुठल्या क्लबसाठी जास्त ऍप्लिकेबल होतो हे कळत नाही. ह्या दोन क्लबसाठी. हा, कारण साऊथहॅम्प्टन असं वाटत नाही की काही स्पार्क आहे अजून तरी. आणि युनायटेडचं नशीब जर आहे तसं कंटिन्यू झालं तर ते दाखवतील पुढच्या आठवड्यात स्पार्क. नाही, आय मीन इफ उगारते स्टार्ट्स. हा, डिपेंड. मग तेच किती देर आर सम मायनर फिक्सेस देर जे टेन हाग करेलच. आणि त्याला तो क्लिअरली बोलतो पण हे प्रेस कॉन्फरन्स, मला तुमच्यापेक्षा जास्त कळतो, मी चालवतो क्लब नीट, तुम्ही मला नका शिकवू, 2 ट्रॉफीज जिंकलो मी वगैरे, हे तो करतो. सिटीच्या नंतर आम्ही जास्त सक्सेसफुल आहोत. हो, ठीक आहे, तुम्ही सक्सेसचं डेफिनेशनच बदललं तर काय बोल. आम्ही आमच्या नियरेस्ट नेबर्स पेक्षा कमी सक्सेसफुल आहोत हे ऍडमिट करायला काहीच कसं नाही वाटत, हे मला नाही कळत. पण एनिवे दॅट्स बेसिकली. आणि हे द फॅन्स लॅप इट अप. मला त्याचं जास्त दुःख होतं की नाही, टेन हाग हे तो मुमकिन आहे असं वगैरे प्रकार चालू आहे. दोन गोष्टी तू तशा नसतं. छान असू दे रे, कोण थोडे हेटर कॉमेंट्स पण पाहिजे. बरोबर आहे. बाकीच्या थोड्या गेम्स आहेत. ब्रायटन इप्सविच आहे, क्रिस्टल पॅलेस लेस्टर आहे, ॲस्टन विला एव्हर्टन आहे. एव्हर्टन बद्दल लिटरली एव्हर्टन साऊंड इंजिनियरला त्रास झाला या आवाजाचा, तर आय डोंट केअर, बट दॅट इज हाऊ एव्हर्टन कॅन बी डिफाईन्ड. आणि बोर्नमूथ चेल्सी आहे. अगेन आय थिंक इट्स अ व्हेरी इझी गेम फॉर चेल्सी. ते परत एक असा टेनिस स्कोर लाईन टाईप काहीतरी होईलच त्याच्यात. आणि आमच्या सासरचा गेम पण आहे, वुल्व्स न्यूकासल. सो बघूया तिकडे काय होतं. न्यूकॅसल जिंकेल. वुल्व्स इज अगेन हॅव्हिंग अ डिफिकल्ट टाइम इन द रेलिगेशन 3 ॲट द मोमेंट. अँड दिस इज वेअर द इंटरनॅशनल ब्रेक कम्स इन हँडी ना, की आता 2 आठवडे मिळालेत विथ द स्क्वॉड. नॉट अ लॉट ऑफ टीम्स हॅव प्लेयर्स विथ इंटरनॅशनल ड्युटीज. तर काही लोक राहतात, 2 आठवडे ट्रेनिंग करायला मिळतात. यू गेट टू फिक्स ज्या चुका केल्यात पहिल्या 3 आठवड्यांमध्ये. थोडंसं वुल्व्स इज नॉट अ बॅड टीम. नवीन सायनिंग्स बरोबर जेल करता येतं. न्यू मॅनेजर्स ट्राय टू गेट सम मोर टाइम विथ यू. सो हे आहे की थोडंसं फॉर्च्यून चेंज होताना दिसू शकतं गेम वीक 4 मध्ये. यू कांट रिलाय ऑन द फर्स्ट 3 गेम वीकचे रिझल्ट्स की ही टीम जिंकणार का ती टीम जिंकणार आहे बेस्ड ऑन द 3 रिझल्ट्स. पण न्यूकासलमध्ये नाही, म्हणजे आय थिंक न्यूकासल इझी पीझी हे आहे. नाही, बॉर्नमूथ चेल्सीमध्ये मला फक्त तेच म्हणायचं, विल कोल पाल्मर गेट हिज फॉर्म बॅक, बिकॉज क्लिअरली ही इज नॉट a hat-trick of assists in the second game. He's not. But it was again more of a Wolves mistake than this. I would say. I mean, that's a crumbling defense in the second. But त्यांना clinical होतं Chelsea. Cole Palmer is doing a job. The players around him need to be. It's again Chelseaचा पण मला प्रॉब्लेम तोच वाटतो की मिडफील्ड मधलं थोडासा प्रोग्रेशन अजून मिसिंग आहे. They have to rely on their attackers to कम्प्लिटली क्रिएट समथिंग आउट ऑफ नथिंग. आणि ते करायला त्यांच्यापर्यंत बॉल पोहोचवताना पण त्यांच्याकडे क्रिएटिव्ह मिडफिल्डर जो म्हणजे हु कॅन सिंगल हँडेडली चेंज गेम्स. कुठे पुढचा लॅम्पार्ड कुठे. नाही, ते युनायटेडला विकला होता त्यांनी. 200 मिलियनचे कायसेडो आणि हे एन्झो वगैरे आहेत, पण ते म्हणजे
इट इज नॉट इट्स येट टू कम टुगेदर फॉर देम. त्यांच्याकडे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत पण त्याची अजून बिर्याणी होत नाहीये. हो तर ते पण आहे. दॅट्स बेसिकली इट. त्यांचा शेफ पण असा भाड्याने आणलेला आहे ना. प्रॉब्लेम तेच आहे ना, इन्ग्रेडियंट चिरायला एक माणूस येतो, शेफ कायम बदलत राहणार, दम लावतो दुसराच माणूस. तर इट इज नॉट गोइंग टू वर्क आउट. माय क्रेझी प्रेडिक्शन इज साऊथहॅम्प्टन विनिंग. साऊथहॅम्प्टन जिंकणार युनायटेड अगेन्स्ट. हा हो, आता ऐकलं का निकिता, ऐकलं का? तसंच आहे की लास्ट टाइमचा डायलॉग म्हणतो, इट हॅज कम टू दिस, आता साऊथहॅम्प्टन विनिंग इज अ शॉक. काय कॉन्फिडन्सने बोललेलो रे आपले प्रेडिक्शन्स आपण. शी, मला माझीच लाज वाटते. आय थिंक टॉटनम आर्सेनल विल बी अ ड्रॉ. ओ, आय थिंक ओडेगार्ड स्कोर्स द विनर. कशाला लावतोय रे? तुला एकतर प्रॉब्लेम माहितीये का, आपण NLD हरल्यानंतर सोमवारी उठावं लागेल. नाही, ते सोपं आहे कारण झोपच नाही लागणार. त्याचा त्रास तुला कळतोय का काय असणार आहे? घाण. बट या बाकीचे काय गेम्स आर नॉट वर्थ प्रेडिक्टिंग ऑल्सो, क्वाईट ऑनेस्टली. सिटी ब्रेंटफोर्ड, आय थिंक सिटी विल टेक इट अवे यार. एतिहादला कोण हात नाही लावू शकत त्यांना. आय वुड लाईक फॉर ब्रेंटफोर्ड टू डू समथिंग इन दॅट गेम, कारण त्यांच्याकडे तो आहे थोडासा असा. आपण एक क्रेझी प्रेडिक्शन करूया का? आपण एक क्रेझी प्रेडिक्शन करूया की रेफरीज गॉट एव्हरी डिसिजन राईट नेक्स्ट वीक. हे थोडं जास्त होत आहे. बघूया ना, लेट्स सी हाऊ बॅड आर जुजू इज. बघूया ना किती आपण पनवती लावू शकतो की सगळे रेफरिंग डिसिजन्स ॲक्युरेट असणार पुढच्या गेम. कोणी काही बोलायलाच नको, तो सेगमेंटच निघून गेला त्यांच्या पोस्ट मॅच डिस्कशन्स मधनं. पण तेच ना, आय मीन इन अ स्पोर्ट्स गेम हाऊ कॅन रेफरीज टेक द लॅमलाइट? तुमची आहे का लायकी बोलायची? नाही तेच ना, आपण क्रिकेट पण खूप बघतो आणि त्याच्यात होत लाईक अ लॉट ऑफ पीपल हू नो अ लॉट अबाउट द गेम आणि फॉलो इट ट्रूली barely mention umpires. एक इफ यू आर अन इंडियन क्रिकेट फॅन, तुम्हाला नितीन मेनन आणि अनिल चौधरी ते आपल्याला माहिती असेल कारण ते एलिट पॅनलवर आहेत. आणि एक स्टीव्ह बकनरवरती सगळ्यांचा एक राग असतो की ऍज इफ त्यांनी असं सचिन आमची एक प्रॉपर्टी होती ती त्यांनी जप्त केली वगैरे, या टाईपचा राग आपला स्टीव्ह बकनरवरती आहे. पण खांद्याला लागलेले LBW. इव्हन वेन इन क्रिकेटिंग टर्म्स अंपायर्स बद्दल बोलायचे, त्यांच्या ग्रेटनेस बद्दलच बोलायचे. एक्झॅक्टली. वी वर नॉट टॉकिंग अबाउट हा किती भग्गर अंपायर आहे किंवा काय जमतच नाहीये वगैरे. आणि तो गेम असा आहे की त्यात दर 3 मिनिटांनी एक माणूस दुसऱ्या माणसावर दगड फेकतो आणि सगळे प्लेयर्स त्यात बघतात अंपायरकडे की तू सांग बरोबर आहे की नाही. अँड इवन देन, आय मीन इन क्रिकेट अंपायर इज लिटरली द सेंटर ऑफ अटेन्शन. आणि तरी त्या स्पोर्टमध्ये आपण अंपायर्स बद्दल नाही बोलत, पण रेफरीज हू लिटरली इन फुटबॉल देर आर 4 of them. आणि हाऊ आर 4 people वर्किंग टुगेदर स्टील गेटिंग अ डिसिजन रॉंग? देन क्लिअरली दोज 4 people आर नॉट वर्किंग टुगेदर. ते मीम्स दर आठवड्याला रिहॅश होतं ना, की VAR रूम मध्ये बसून ते सगळे फोर्टनाईट खेळतायत. तसंच तेच चालू आहे की लक्षच नाहीये तुमचं गेमकडे. बट एनिवे, देयर हॅज टू बी चेंज. आय फील क्रिकेटिंग सारखंच त्यांनी द एंटायर स्टेडियम शुड हिअर व्हॉट द VAR इज सेइंग आणि असे प्रोटोकॉल्स टाकायचे. हे त्यांनी रग्बीमध्ये केलंय, हे त्यांनी बाकी स्पोर्ट्स मध्ये केलंय ऑलरेडी. इट वर्क्स. तुम्ही हेच बोलायचं काय, तू कांदे पोहे खाल्ले का, तुला पळताना कुठे दुखत होतं वगैरे, असं काय मीट बीट नाही, गरज नाही. त्याचं नाव आहे प्रोफेशनली वागा, प्रोफेशनली असे रूल्स आहे, असं करा. लेट द एंटायर स्टेडियम हिअर इट. आणि तुम्हाला भीती वाटते का इंग्लिश स्टेडियमची आणि इंग्लिश फॅन्सची? वाटायलाच पाहिजे. कारण तुम्ही समजा घाणेरडं काम करत असाल तर तुम्हाला ऑडियन्स मारणारच आहे. पण मला हे लोक नंतर कसे राहतात हे मला कळत नाही. लाईक सिटीच्या पैशांवर नाही, ते कुठेतरी राहत असतील ना, त्यांचे शेजारी लोक असतील ना जे फॅन्स आहेत असे. माहित नाही आता, ते त्यांच्या परत क्लबवाले आता तो कॅलेना तर गेलाच असणार ना, मँचेस्टरलाच गेला असणार. हाय स्टेक्स आहे ना हे. म्हणजे मला हे माहिती आहे की असे हायकोर्टचे जजेस वगैरे असतात ना, त्यांना कशी घराच्या बाहेर त्यांच्या पोलीस कायम असतात. तर असं ह्यांना असेल का या 40-50 लोकांना? मँचेस्टर सिटीची सेक्युरिटी असणार तिथे त्यांच्याकडे.
असो बघ अगेन रेफरीवर अख्खा सेगमेंट झालेला संतापचा. बट यावेळेस संताप इज नॉट डिफाईन्ड बाय FPL बट डिफाईन्ड बाय रेफरीज. रेफपीएल. ओके, स्कोर लाईन मेमरीज, तुला ती आठवते का? ती हे एक सेगमेंट आम्ही चालू केलेलं मागच्या वेळेस, जिथे आम्ही एक रँडम स्कोर लाईन उचलतो आणि त्याच्याबद्दल इधर दोघंही एकाच मॅचबद्दल बोलतो किंवा आम्ही एक स्टोरी घेऊन येतो. आणि दिस इज ऑल्सो समथिंग वी वॉन्ट द ऑडियन्स टू इंटरॅक्ट विथ. तुमच्याकडे पण अशी कोणतीतरी एक मेमोरेबल स्कोर लाईन असेल किंवा कोणतीतरी मेमोरेबल मॅच असेल तर कमेंट्समध्ये आम्ही सांगा. आम्ही त्याच्याबद्दल काय फॅक्ट शेअर करू, काहीतरी मजा शेअर करू किंवा अख्खी ती स्टोरी शेअर करू जी प्रॉब्ली लोकांनी, नवीन फॅन्स जे असतात, जे सिटीचे फॅन्स असतात, ज्यांनी फुटबॉल कधी आधी बघितलेलं नाही, त्यांच्यासाठी आम्ही शेअर करू की असं फुटबॉल नावाचा एक स्पोर्ट होता जो फेअर होता, जिकडे 115 चार्जेस लागले की ते ॲक्च्युली चार्जेस लागायचे. मग चेल्सीने 2004 मध्ये काशीजी चालू केली, त्याच्यामुळे तुम्ही आज मॅन सिटीला सपोर्ट करतात. पण ह्याची हिस्ट्री पण आहे ना, तर ती हिस्ट्री आणि ते सगळं आम्ही सांगतो. तर ह्यावेळेस स्कोर लाईन डिस्कशनमध्ये स्कोर लाईन काय चूज केली ओमकार तू? आपण 0-1 ही एक खूप इंटरेस्टिंग स्कोर लाईन चूज केली आहे. आणि 0-1 स्पेसिफिकली चूज केली आहे बिकॉज इट मीन्स की अवे टीम 1 गोल मारून जिंकली. आणि त्या स्कोर लाईनचं खूप सिग्निफिकन्स असतो की इट्स नॉट जस्ट अवे टीम येऊन जिंकून गेली, इट्स नॉट मॅन सिटी किंवा चेल्सीनी जाऊन ब्रायटनला किंवा अशा लीड्स आणि नॉर्विचला 1-0 अवे मारला. इट वॉज अ रेग्युलेशन विक्ट्री फॉर देम. वी वॉन्ट टू टॉक अबाउट 0-1s दॅट हॅव सिग्निफिकन्स. येस. तर नाहीतर इन्व्हिन्सिबल एरामध्ये धडाधड सगळे 0-1 बाहेर येतील. देर आर सॉंग्स अबाउट 1-0 टू द आर्सेनल. सॉंग्स अबाउट 1-0 टू द आर्सेनल. तुमच्या मँचेस्टर युनायटेडकडे आहेत का अशी गाणी 1-0ची? हा, एनिवेचे स्कोर लाईनवर गाणं आहे, अजून करा कंप्लेंट. तर पण तेच घाबरून आम्ही आर्सेनलचा गेम घेतला नाही यावेळेस. मी चालू करतो. ॲक्च्युली मी एक खूप रिसेंट गेमबद्दल बोलणार आहे, कारण दिस इज लिटरली ॲज अर्ली ॲज लास्ट सीझन. ओके. आणि द 0-1 विक्ट्री वॉज ॲट अ डेंजरस ग्राउंड कॉल्ड Anfield. Everyone knows which one it is. Yes. So it was Liverpool versus Crystal Palace. Crystal Palace 1-0 jinkle at Anfield and basically and mathematically ended the title hopes of Liverpool in April. So that was the significance of the match. क्रिस्टल पॅलेसची सवय आहे ना लिव्हरपूलचे मॅथमॅटिकली चान्सेस संपवायची. ऑल्सो त्यांचं आता म्हणजे ते क्रिस्टानबुल असं नावच झालंय, कारण एव्हरी टाइम दे प्ले लिव्हरपूल दिस इज क्रिस्टानबुल डर्बी. कारण काहीतरी अजब करतातच ते, म्हणजे वेन दे गो टू Anfield और फॉर दॅट मॅटर रिव्हर्स फिक्चर मध्ये पण काहीतरी होतच. इट्स द मॅडनेस दॅट ड्रॉज अस टू दिस लीग ना, की हे होऊ शकतं. हो, आय मीन दे आर नॉट डार्बी रायव्हल्स, दे आर नॉट ट्रेडिशनल रायव्हल्स. त्यांचं काय म्हणजे असा ट्रूली रायव्हलरी सेन्स नाही, पण त्यांच्या त्या एका मॅच मध्ये काही ना काहीतरी होतच. आता म्हणजे फॉर एक्झाम्पल ॲस्टन विला आर्सेनल मध्ये डिरेक्ट रायव्हल्स नाहीच आहे, पण काहीतरी होतच. वॉजंट द ॲलिसन गोल अगेन्स्ट क्रिस्टल पॅलेस? द ॲलिसन गोल वॉज अगेन्स्ट क्रिस्टल पॅलेस. सो तसं आहे. बट ह्या मॅचमध्ये लिव्हरपूल वॉज ऑब्व्हियसली, टायटल वॉज ऑन द लाईन. सिटी आर्सेनल वर अहेड ऑफ देम अँड लिव्हरपूल हॅड अ व्हेरी स्ट्रॉंग लाईनअप. म्हणजे लिटरली, आणि त्यांनी ती खूप रिकव्हरी होती ना पोस्ट जानेवारी. दे जस्ट रिलेंटलेसली दे वर जस्ट ऑन इट, लाईक क्लोज द गॅप टू सिटी अँड आर्सेनल लास्ट सीझन. आणि इट वॉज क्रेझी. म्हणजे दे वर रिअली ऑन द अप टू अ पॉइंट वर लिव्हरपूल वर रिअली इन द शाउट आउट ऑफ द टायटल. म्हणजे असं नाही की ते नाही आम्ही थर्ड आहे म्हणजे आम्ही टायटल जिंकूच शकतो वगैरे, असं त्यांचं हे नव्हतं. त्यांचं लेजिट दे वर इन द गेम, बट नॉट इन दिस गेम दो. इन दिस गेम दे वर रिलेंटलेसली अटॅकिंग. बट एक 14th मिनिटमध्ये हळूच आपला आवडता क्रिस्टल पॅलेसचा प्लेअर इझी आला आणि हळूच टॅप इन करून 1-0 गोल. आता युजली टीम्स दॅट स्कोर फर्स्ट ॲट Anfield दे रिट्रीट, कारण ओ शिट काय केलं, 1-0 मारला, आता हे आपल्यावर चढणार, चोपणार ते, हे म्हणजे ब्लिप ब्लिप करणार आपली. ते झालं, पण विदिन 3 minutes माटेटा मिस्ड अ 1-on-1 विथ ॲलिसन. ओके, सो again Liverpool did a Ange ball. I don't know why they committed way too many players up front. But since it was Mateta, not a very good striker, it stayed at 1-0. आणि त्याच्यानंतर there were 7 or 8 attempts on goal that the ball just refused to go in.
द बॉल कधी कधी असतं ना की तुम्ही वन ऑफ काहीही दोज करा. डेज की तू तुम्ही काही काही करा नाही तो बॉल आतच जाणार नाही. आणि देर वर रिअली गुड अटेम्प्ट्स. म्हणजे क्रिस्टल पॅलेस डिफेन्स सडनली पीक AC मिलान डिफेन्स झालेला म्हणजे फेनॉमिनल. आणि मग सेकंड हाफमध्ये परत ऑन द काउंटर क्रिस्टल पॅलेस ऑलमोस्ट स्कोर्ड आणि रॉबर्टसन होता आय थिंक त्याने गोल लाईन क्लिअरन्स केली. आणि त्याच्यानंतर अगेन न्यूनेज मिस्टर सिट बट व्हाय इज इट सरप्राइजिंग misses a sitter. बट That न्यूनेज is not even a crazy prediction. Yeah, it's not crazy prediction. It is fact. But Nunez missed a sitter. Luis Diaz 3-4 attempts on goal. Salah hit the post. So that game was a proper fighting game. But Crystal Palace again did a Christian Bull on Liverpool and ended their title hopes last season. It says a lot about how मागचा सीझन होता कसा त्याचं खूप सांगतो. That was the only slip up Liverpool had towards the end of the season. आणि Arsenal lost to Aston Villa and that was enough for City to seal it because they did not make a mistake. No, they did. You're allowed one mistake. You're not even allowed one mistake basically. तर तिकडे संपतो तुझा सीझन. So that is a fantastic. It was a fun game. But yeah, I mean this was in the recent memory. So अजून 0-1 games आहेत. But I thought I'd mention this because पण आता कोणीतरी सांगितलं तरच आम्ही करणार. हो नाहीतर आम्ही आर्सेनलचेच गेम नाही असं काही नाही. तुम्ही कोणत्याही स्कोर लाईन द्या कोणत्याही गेम द्या तुम्हाला फक्त तुम्हाला तुमचाच व्हिडिओ काढून मला बोलायचं गेम बद्दल करायचं असेल ते पण करा. सो वॉट एव्हर स्कोर लाईन यू टेल अस विल मेक अ स्टोरी आउट ऑफ इट. नीलवनची तुझी कोणती स्टोरी आहे ओमकार? नीलवनची माझी स्टोरी तुझ्या स्टोरीपेक्षा थोडी जुनी आहे. ओके. पण तरी या शतकातली आहे थँकफुली. ओके. म्हणजे मी बघितली होती ती मॅच. तेव्हा चॉईस नव्हता हॉटस्टार सारखा की आपण कोणतीही मॅच बघू शकायचो. जी लागायची स्टार स्पोर्ट्स वरती बघायला लागायची. तेव्हा तर स्टार स्पोर्ट्स 1च होतं. तर स्टार स्पोर्ट्स ESPN असे दोन होते ते. दॅट्स इट. सो इट वॉज अ फायनल मॅच डे ऑफ 2006-2007 सीझन. आय नो व्हॉट स्टोरी यू आर टेलिंग. आणि फायनल गेम डे. सो सगळ्या मॅचेस एकाच वेळेला सुरू होतात. द टायटल वॉज ऑलरेडी डिसाइडेड. मँचेस्टर युनायटेड हॅड वन द सीझन. आणि त्यांची दे हॅड ऑल्सो क्वालिफाईड फॉर द FA कप फायनल विच वॉज द फॉलोइंग वीक. तर they had Ferguson being the manager had decided to rest some key players. पण तरी त्यांचा लाईनअप बऱ्यापैकी स्ट्रॉंग होता. लाईक क्रिस्टियानो रोनाल्डो वॉज इन द लाईनअप. इन गोल एडविन वॅन्डरसार होता. रायन गिग्स खेळला ती मॅच. पण काही प्लेयर्स त्याला खेळायला दिलं असतं तर तो मागची मॅच पण खेळू शकला. तो एक मिल्नरच्या आधीचा मिल्नर आहे कारण त्याचं. तर बऱ्यापैकी ओकेश कप लाईनअप असलेली मँचेस्टर युनायटेडची टीम ॲट ओल्ड ट्रॅफर्ड. आणि ती मॅच दाखवत होते कारण त्याच्यानंतर ट्रॉफी सेलिब्रेशन असणार होते. सो ती मॅच टीव्हीवर लागली होती. आणि दे वर प्लेइंग वेस्ट हॅम. आणि वेस्ट हॅम वर इन अ रेलिगेशन बॅटल. आणि या गेम्स खूप इंटरेस्टिंग होतात जेव्हा एक टीमला काहीच नाहीये करायला. नथिंग टू प्ले. 90 मिनिटं बेसिकली बॉलला लात मारायची आणि मग शेवटी एक ट्रॉफी कलेक्ट करायला आम्ही ऍक्च्युली आलोय आज. आणि दुसऱ्या टीमचं सर्व्हायवल डिपेंड्स ऑन दिस. सो आणि बऱ्याचदा अशा सिच्युएशनमध्ये ज्या टीमचं काही स्टेकवर नसतं ना ते उगाच चुगली करायला खूप चांगले खेळतात. अच्छा तुम्हाला जिंकायची आहे का मग नाही जिंकू देत त्याच्यात. आणि दॅट इज वॉट द सेटअप वॉज लाईक. युनायटेड वर रिलेंटलेसली अटॅकिंग ॲट द बिगिनिंग आणि वेस्ट हॅम वर ट्राईंग टू फोर्ज अ विन आउट ऑफ नथिंग. जस्ट वेटिंग फॉर द मोमेंट यू आर गोना टेक दॅट प्लेयर्स नेम. तर वेस्ट हॅमनी त्या सीझनच्या सुरुवातीला 2 सायनिंग्स केल्या होत्या. आणि त्या 2 सायनिंग्स नॉर्मल फुटबॉल प्लेयर्सना साईन करतात तसं नव्हतं. आपल्या डेडलाईन डे ट्रान्सफरच्या एपिसोडमध्ये मी आय वॉज गोइंग टू टॉक अबाउट दोज ट्रान्सफर्स. कारण हे काय झालं, हे काय झालं, हे कुठून झालं आणि हे असं कसं होऊ शकतं, हे सगळंच त्या 2 ट्रान्सफर्स बद्दल होतं. कारण ते खूप अनलाइकली प्लेयर्स अनलाइकली ठिकाणी आले होते. कोरिंथियन्स नावाच्या ब्राझीलच्या क्लबमधनं खेळणारे 2 प्लेयर्स हावियर माशरानो आणि कार्लोस तेवेज हे वेस्ट हॅमनी साईन केले होते. प्लेयर्स आय मीन लेजेंडरी प्रीमियर लीग प्लेयर्स बोथ ऑफ देम. ज्यातल्या कार्लोस तेवेजनी या मॅचच्या 45व्या मिनिटाला गोल मारला अगेन्स्ट युनायटेड ॲट ओल्ड ट्रॅफर्ड. अँड व्हॉट इज द फन बिट? द फन बिट इज दॅट his transfer to Manchester United was already sealed unofficially. So next match, the last thing he did before joining Manchester United was score against them. But that is not it. The fun part about this story is that goal saved West Ham United. Yes. Instead, Sheffield United got relegated. Yes. And then it was uncovered that Carlos Tevez and Javier Mascherano la
वेस्ट हॅमनी साईन ज्या पद्धतीने केलं होतं ते प्रीमियर लीगच्या रूल्समध्ये बसत नाही. कारण कोरिंथियन्स डिड नॉट ओन द कॉन्ट्रॅक्ट्स ऑफ माशेरानो अँड तेवेज. दे वर ओन्ड बाय थर्ड पार्टी एजंट्स. ते कुठल्या तरी अशा स्पोर्ट्स रिप्रेझेंटेशन कंपनीज होत्या, त्यांच्याकडनं साईडने पैसे देऊन त्यांनी घेतलं होतं आणि वेस्ट हॅमला त्याची फाईन भरावी लागली. पण त्याच्यावर नंतर शेफिल्ड युनायटेडने केस केली की नाही ते त्यांनी मारलेल्या गोल्सवरती तर ते उरले आणि आम्हाला रिलिगेट व्हायला लागलं. पण त्याचं काही नाही झालं. सरप्रायझिंगली पॉईंट्स रिडक्शन नाही झाले, याच्यावरनं खूप चर्चा झाली. नाही, द स्टोरी डझंट एंड देअर. कारण कार्लोस तेवेज नंतर युनायटेड बरोबर खूप जिंकला असला तरी त्यानंतर त्यांनी हिज नेक्स्ट मूव्ह वॉज नॉट फार अवे फ्रॉम मँचेस्टर युनायटेड. तो मँचेस्टर सिटीला गेला आणि तेव्हा त्यांना नॉइझी नेबर्स असं म्हणायचे, कारण त्याचे जस्ट वर येत होते. शिनावात्रा ओनर होता त्यांचा आणि रॅन्डम विकत घेत होते. अचानक रॉबिनियोच आला खेळायला वगैरे असं सिटीचं चाललं असताना त्यांनी नॉट ओनली डिड दे साईन अ युनायटेड स्टार्टर, त्याने त्याला घेतला आणि मँचेस्टरमध्ये होर्डिंग्स लावल्या वेलकम टू मँचेस्टर अशा. तर तर दॅट वॉज आय थिंक कल्चरली अ टर्निंग पॉईंट फॉर मँचेस्टर सिटी ऑल्सो. 113 चार्जेस त्याचेच वाटतं त्या पोस्टरचे. तर ही होती माझी स्टोरी कार्लोस तेवेजच्या इंटरेस्टिंग ओनरशिपची. बेसिकली स्कोरलाईन स्टोरीज मधनं कोणतीही स्टोरी, लाईक एव्हरी मोमेंट इज पिव्हिटल अँड एव्हरी स्कोरलाईन क्रिएट्स अनदर स्टोरी, एंटायर कॉन्टेक्स्ट आणि एक मस्त एक रोमॅन्टिफिकेशन ऑफ थिंग्स होऊन जातं त्याच्यात. म्हणूनच म्हणतो तुमची पण कोणती स्कोरलाईन स्टोरी असेल, स्टोरीज किंवा फक्त स्कोरलाईन डिस्कस करायचं असेल की तुम्हाला असा रॅन्डम नंबर टाकायचा की 4-3, 4-2, 1-5 वगैरे असं टाका नंबर. आम्ही रिसर्च करतो त्या स्टोरीबद्दल. किंवा नुसतंच ते नाही, आम्ही त्या नंबरवरनं आम्ही इन्स्पायर होऊन काहीतरी सांगू. पण ऍट द सेम टाइम तुम्ही जर म्हणाला की ती आर्सेनल लेस्टर 4-3 बद्दल बोल ना, किंवा ती न्यूकासल आर्सेनल 4-4 बोल ना, किंवा आर्सेनल नसलेल्या कुठल्या तरी तुम्हाला आठवत असेल स्कोअर लाईन्स, तर त्याच्याबद्दल आपण बोलूया. सी क्वाईट ऑनेस्टली आय हेट टू से दिस बट 8-2 जारे. बट एनिवेज आम्ही हे जे अक्युजेशन्स येतात की तुम्ही आर्सेनलचे रेफरन्सेस काय, कारण फॉर अ व्हेरी लॉंग टाइम आम्ही आर्सेनलचेच गेम्स बघत होतो. बाकीचे गेम्स असे म्हणजे मित्र बघतायत म्हणून बघत होतो वगैरे. पण आता वी आर मेकिंग अ कॉन्शियस, असा मोठा गेम झाला कुठला तर आम्ही बघायचो ना. ऑब्व्हियसली आपण आता कॉन्शियस चेंज केलेलं आहे तुमच्यासाठी. एवढे एफर्ट घेतो, सोमवारी सकाळी येतो हे शूट करायला. अभ्यास करायला नाही म्हणत आहे, तुम्ही सांगा फक्त काय शिकून येऊ. आणि कधी कधी आमचा अभ्यास कमी पण पडेल अँड दॅट्स फाईन. आय मीन ठीक आहे, आपण इथे पंडिट्स नाही, हा फॅन पॉडकास्ट आहे म्हणून. तर असे असतात ब्युटिफुल स्टोरीज. आपण मूव्ह ऑन करूया माझ्या फेवरेट सेगमेंटला, ज्याचं नाव आहे ट्रिव्हिया टाईम. मला काहीच येणार नाही आता. ओके, सो ट्रिव्हिया टाईममध्ये आम्ही आज खूप लो एफर्ट ट्रिव्हिया केलेला आहे, कारण दिस is the Derby weekend and it's the North London Derby weekend, so it is only fair if we do North London Derby trivia. मी तुला खूप जास्त प्रश्न विचारणार नाही, कारण वेळ खूप जातो आपला. आणि हा खूप म्हणजे इट्स वन ऑफ द ओल्डेस्ट. आणि टर्न्स आउट इफ देर इज नो बियर ऑन द लाईन मला उत्तरही येत नाही. This is a chance for beer companies to sponsor this podcast. Anyways, okay, let's start off easier. थोडं मराठीचा कोशंट वाढव तुझा. आपण खूप सोप्या प्रश्नांनी चालू करूया. केबीसी स्टाईलच झाला, आपण बसलो. विच स्कोरर हॅज स्कोर्ड द मॅक्सिमम नॉर्थ लंडन डर्बी गोल्स? मला आता वाटतंय केन असेल. हॅरी केन इज द राईट आन्सर. कारण एक मॅन्डेटरी पेनल्टी त्याची असायची, त्याच्यातच अर्धे गोल्स त्याचे, अर्धे नाही जास्त गोल आहेत. ओके सॉरी, पण एक त्याचा खूप सुंदर गोल आहे इन अ 2-2 ड्रॉ ॲट व्हाईट हार्ट लेन. डाव्हिड ऑस्पिना इन गोल. आय थिंक आर्सेनलला असाच एक काहीतरी रँडम रेड कार्ड पडला होता स्पिना, आणि खूप ऑड अँगल मधनं त्यांनी असा एक कर्लर मारला होता. ब्युटिफुल गोल तो. इव्हन ह्याचा पण चांगला गोल होता ना, कोणता तो, त्याने रोटांडो मारून म्हणजे मागच्या ह्याने फ्लिक करून. इट वॉज द गेम बेनोआ आसू एकोटो. नाही, नॉट द पॉर्न स्टार, द ओ बाय द वे येस, बेनोआ आसू एकोटो. बेनोआ आफ्टर रिटायरिंग फ्रॉम फुटबॉल कॅमेरून. आय नो हू यू आर टॉकिंग अबाउट. डॅनी रोज त्याचा डेब्यू होता. नाही, मी डॅनी रोज बद्दल पण नाही बोलत आहे. दिस वॉज अ व्हाईट थिन प्लेअर, नॉट अ डेव्हिड बेंटली. नाही,
अरे हा रिसेंट ह्याच्यातला आहे रे. त्याने असं त्यांच्याकडे एक असे स्पेल ऑफ प्लेयर्स विच वर नॉट दॅट गुड, लमेला वगैरे टाईप. लमेलानीच मारला तो असा बॅक हिल देऊन, आणि मग एरिक डायरने रबोना मारलेला, आणि मग एरिक डायरने रॅमझीला गप्प बस काय बोलायचं नाही वगैरे, आणि मग लाकाझेट आणि ओबामा यंग, आणि मग टोरेरानी पण गोल मारला. सो दॅट इज सी NLD memories. Anyways, who do you think was the youngest scorer in the North London derby at an age of 17 years old? It's either Walcott or Fabregas. Says Fabregas. Says Fabregas is the right answer. It did it in 2004. Yeah. Okay. Moving on to the next one. The best memory for me in the North London derby is Arsenal winning 5-2 twice against Tottenham. The best memory I have is I think it's Diwali 2003 or 2004, 5-4. Oh yeah, that was when Henry decided to walk in goal. Yes, with the ball once. But नाही, सो माझं 5-2 चे त्या दोन मेमरीज एवढ्या चांगल्या काय, बिकॉज आर्सेनल वॉज लाईक फ्री फॉल, डाऊनफॉल चालू होते, जोक्स दर आठवड्याला. आणि त्याच्यात एक आडेबायर नावाचा एक प्राणी होता जो आर्सेनलसाठी खेळला, मग सिटीला गेला, मग आर्सेनल फॅन्सना उचकवलं, मग तो रिअल मॅड्रिडला गेला. फॉर सम ही प्लेड विथ रोनाल्डो डूड, म्हणजे काय अर्थ. आडेबायर फिफा मध्ये करिअर मोड प्लेअर होता, आणि मग टॉटनमला आला ओनली फॉर खुन्नस ऑफ आर्सेनल. अपॅरेंटली त्याचा क्लेम होता की आर्सेनलने मला कॉन्ट्रॅक्ट नाही दिला म्हणून मी हे सगळं केलं. म्हटलं बरं ओके. आणि त्याला पेनल्टी मिळाली, त्याने पेनल्टी स्कोर केली. मग त्याच्यानंतर देवर 2-0 अप, आणि मी लिटरली, मला अजूनही आठवते, आय हॅव दॅट, दिस इज द फर्स्ट 5-2 गेम. मला अजूनही आठवते. म्हटलं स्विच ऑफ, देयर इज नो पॉईंट इन वॉचिंग दिस, बिकॉज ह्याच्यातनं बाहेर नाहीच पडू शकत. कसं पडणार, बिकॉज गॅरेथ बेल वगैरे खेळत होते रे त्यांच्याकडनं तेव्हा. आणि मग हळूच वन ऑफ माय फेवरेट प्लेयर्स ड्युरिंग द टाइम, कारण मी स्वतः राईट बॅक खेळायचो, तर बकारी सानियाने एक हेडर मारला. दॅट वॉज 2-1, मग 2-2, मग 3-2, 4-2, 5-2. सो इट वॉज फेनॉमिनल. आणि सेकंड गेम एक्झॅक्टली द सेम, 2-0 डाऊन आणि मग 5-2. So whenever Tottenham are 2-0 up ना, I am the most relaxed. नाही, डर्बीज आयदर खूप वेल फॉट ड्रॉज असतात, ज्या ठीक आहे स्टेलमेट आहे आता लक्षात आलंय बिटवीन इक्वल टीम्स, किंवा क्रेझी स्कोर लाईन्स खूप जास्त फ्रिक्वेंटली होतात. 5-2, 5-4, 4-3 असे खूप विचित्र स्कोर लाईन्स बघायला मिळतात डर्बीजमध्ये. 6-3 झाला कोणाचा तरी वगैरे, हे खूप होतं. सो इट्स फन. Who had the longest unbeaten run in North London derby? आणि तुला नंबर आठवतो? नंबर नाही आठवत आहे मला, बट आय थिंक हा क्वेश्चन तू इन्क्लूड केलाय म्हणजे आर्सेनल असेल. नाही, आर्सेनल आहे, बट दॅट वाज 12 प्रीमियर लीग गेम्स without being defeated from 1999 to 2007. It has to be Arsenal. Yeah, it was Arsenal. Of course it was Arsenal. But that the longest is only that much. Yeah, it's only that much. Because it's one of the most drawn fixtures of all time. हिस्टॉरिकली, कारण दोन्ही टीम्स खूप जवळपास आणि इन्सेन डिफेन्सिव्ह टीम्स ना. हेट्रेड आहे रे, म्हणजे दॅट इज हेट्रेड ऑफ अनदर लेव्हल. ही जिंकलो नाही तर चालेल, ही हरायची नाहीये, याच्यातनं त्या ड्रॉज तयार होतात ना. सो दॅट इज द थिंग. Okay, just so that Tottenham fans, all two of you who are watching this, असं वाटत नाही की आपण टॉटनम बद्दल बोलत नाही. Which was Tottenham's largest victory on Arsenal? I know from having looked at the stats multiple times that it's a 6-0, and I know it's an old 6-0, but I know nothing about it. It's a game played immediately after World War II. अच्छा, म्हणजे एवढी जुनी आहे. सो ऑल द गनर्स वर ॲट वॉर. या बेसिकली. नाही, दिस वॉज आफ्टर, सो इट वॉज रिपेअर इंग्लंड टाइम, कीप काम अँड कॅरी ऑन वाला सीन चालू होता. आणि ॲट दॅट टाइम बिकॉज ऑफ द वॉर अँड सडन एव्हरी वन रिअलायझिंग नाही यार यारी दोस्ती में सब कुछ चलता है, हायबरी हॅड बीन एक्सप्लोडेड, म्हणजे इट वॉज बॉम्ब्ड कम्प्लिटली अँड एव्हरीथिंग. So Arsenal were playing few of their home games at White Hart Lane at the time. बिचारे. So Tottenham had let Arsenal play at White Hart Lane. म्हणून आर्सेनल हरले असं मला वाटतं, कारण त्या स्टेडियम मध्ये पण होतीच असते. होम गेमच अवे खेळायला लागते काय यार. अजून एक फन स्टॅट माझ्याकडे आहे, ते आहे की
there are multiple players that have played for both Arsenal and Tottenham. हा. आपण ऍक्च्युली या प्लेअर बद्दल डिस्कस केलंय ऑलरेडी. हा. बट हु वॉज द हायेस्ट स्कोरिंग अमंग्स देम? Adebayor. Adebayor, of course. But that's not the best thing about he was these. not the best player Ha. to transfer from Tottenham Yeah. to Arsenal or Arsenal to Tottenham. Yeah. Who do you think was the best player ever to shift from Tottenham to Arsenal? A certain Sol Campbell. Yes. आणि which is by far I think the best smile Arsene Wenger has ever given. आणि It was better than the Mesut Ozil smile. दॅट इज द सेकंड बेस्ट. आणि Yeah. तो म्हटलं तुम्हाला आठवते मी 10 वर्षापूर्वी काय केलं होतं तेच मी आता परत केलंय ऑन द ओझिल स्माइल. पण दॅट वॉज ब्रिलियंट. आणि तेव्हाचे जे ट्रान्सफर्स खूप अमेझिंग असायचे ना की यू डिड नॉट हॅव फाब्रिझिओ रोमानो स्पॉइलिंग इट फॉर यू. तेव्हा प्रेसमध्ये कळायचंच नाही. डायरेक्ट स्टेडियम किंवा प्रेस ते, कॉन्फरन्सला तो आता- प्लेअर यायचा. आता पापाराझी जसे फिल्म स्टार्स बरोबर वगैरे करतात ना की ते इथल्या जिमला जातात बाहेर थांबून ते आणि photo काढतात. आर्सेनल फॅन्सचं पण जर थोडं ओव्हर होतं ना की हे ह्या प्लेनच्या शॅडोमुळे मी गेस करू शकतो हा प्लेन ह्याने तो वापरलेला मागच्या बरोबर. ह्याच्यात स्काईज निळ्या रंगाचे आहेत पण ह्याने फोटो काढले तिकडे ग्रे स्काईज आहेत वगैरे. म्हणजे Crabs. ह्या लेवलचं हो काही असतं. पण सोल कॅम्बलचं ट्रान्सफर वॉज ब्युटिफुल जस्ट फॉर दॅट नो बडी हॅड एन इन्क्लिंग अबाउट अ टॉटनम कॅप्टन अँड नॉट रिटायरिंग कॅप्टन Captain moves to Arsenal and says I'm here to win trophies. And then goes on to win them. ट्रॉफीज. पण तसं आहे. एकच मी तुला म्हणजे फ्रॉम द थिंग्स दॅट वी डिस्कस बिफोर, एवढे ड्रॉज आपण बघितले आहेत आर्सेनल आणि टॉटनमचे. बट द फनी बिट इज द फर्स्ट ड्रॉ फॉर आर्सेनल अँड टॉटनम हॅपन्ड इन 1995. Oh, सो wow. 94-95 सीझनमध्ये त्यांचा पहिला ड्रॉ होता. इट वॉज अ 1-1 गेम ॲट व्हाईट हार्ट लेन. सो दॅट इज द थिंग. द फर्स्ट स्पर्स प्रीमियर लीग विन ॲट आर्सेनल. कॅन यू गेस वेन वॉज इट? ॲट आर्सेनल. That has to be post Invincibles. Yes, it was post Invincibles. Then it's 2009. Close. It is 2010-2011 season. And Tottenham ended a 16-year winless streak at Arsenal then. तसं आहे. Again, like I said, unbeaten runs actually 99 to 2008 होती. आर्सेनलचीच होती. सो देर आर मल्टिपल. म्हणजे ह्याच्यात भरपूर काय काय. एकदा तू NLD ट्रिवियामध्ये घुसलास ना तर काहीही बाहेर येतं. बट या दॅट वॉज द NLD ट्रिविया वी हॅव. तुला काय पॉइंटर्स आहेत? तुझ्याकडे काय ट्रिविया आहे काय? माझ्याकडे अजून काही नाही आहे. आता पुढचा तयार होईलच बाय द टाइम वी आर डन विथ दिस एपिसोड. आणि ऑलरेडी आलेला असणार आहे. आफ्टर लाईक द नेक्स्ट टाइम वी मीट इच अदर या मोर ट्रिविया विल हॅव फॉर्म्ड. इधर दुःखात भेटणार आहेत किंवा मजेत भेटणार आहोत. जे काय होईल ते. हो. बट येस आय थिंक या दॅट्स अबाउट इट. अजून पुढे काय तुला FPL मध्ये काय आहेत तुझे चेंजेस? नको आपण बोलायला FPL बद्दल. कापून टाकूयात हे. हो. तू तुझे ते काय गारणं बिरणं घाल आणि संपव आता. एनिवे तर हा होता आमचा पहिला प्रिव्ह्यू एपिसोड. युजली आम्ही रिव्ह्यू एपिसोड करतो पण आज प्रिव्ह्यू एपिसोड केला. पण हे इंटरनॅशनल ब्रेकमध्ये करावंच लागणार आहे. पण तुम्हाला आवडलेला असेल एपिसोड तर आम्हाला लाईक ठोका, कमेंट करा, स्कोरलाईन प्रेडिक्शन्स वगैरे सगळं करूया. लगेच तुम्हाला सांगतोय मोठा गेम झाला. ह्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. तिथे दिसते ना सबस्क्राईब बॉक्स, तिकडे असा बेल आयकॉनवर पण क्लिक करा म्हणजे एपिसोड टाकल्या लगेच तुमच्या फोनवर येईल. आमचा इंस्टाग्राम पेज लाईक करा, तिकडे पण लिंक्स दिलेले आहेत. मोठा गेम झाला चे इंस्टाग्राम पेजेस वगैरे सगळं लिंक्स दिलेले होतं. तुम्हाला काही कष्ट नाही करायचं, तुम्हाला फक्त त्या लिंकवर क्लिक करायचं आहे. ऑल्सो ॲडिशनली मोठा गेम झालाची FPL लीग आहे. FPL लीग आहे जी खूप सही चालू आहे ॲट द मोमेंट. खूप कॉम्पिटेटिव्ह चालू आहे. तर तुम्ही ती लीग जॉईन पण करू शकता. तुम्हाला शाउटआउट्स मिळतील, तुम्हाला खूप काय काय मस्त गोष्टी मिळतील ह्याच्यामुळे. ओमकार तुला काय अनाउन्समेंट्स करायचे आहेत? नाही माझं झाले. ओके. ॲज वी एंड एव्हरी एपिसोड, व्हॉट डू वी थिंक ऑफ टॉटनम? Sound rolling. Clap. तर हा होता आमचा काय झालं तर हा होता आमचा पहिला प्रिव्ह्यू पॉड. त्याच्या बय यार फ्लोच घालवला.
चला रे पटपट संपया. हो सॉरी मी सापडलो तिचंच काम वाटत आहे.